मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आता दिल्लीमध्ये रवानगी होणार का, याची चर्चा गेले अनेक महिने सुरू आहे. आणि आज होण्याचं कारण असं आहे, ज्या वेळेला भारतीय जनता पार्टीचे नूतन अध्यक्ष नितीन नवीन यांनी आपली एक मोठी जम्बो कार्यकारिणी घोषित केली, त्याच्यामध्ये अनेक बदल केले. त्याच वेळेला देवेंद्र फडणवीस पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतात, अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची भेट घेतात, त्यांच्याबरोबर सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ हे असतात, पियुष गोयल यांना पक्षामध्ये जबाबदारी दिली जाते, विनोद तावडे यांना राज्यसभा आधी आणि आता महासचिव केलं जातं पक्षामध्ये. या पार्श्वभूमीवर अतिशय महत्वाच्या अशा विकासाच्या प्रश्नावर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना वेळ देतात कसा, हा या क्षणाचा राजकीय प्रश्न आहे. आणि त्या संबंधी आपण थेट विश्लेषण करतो. नमस्कार, जय महाराष्ट्र. मी डॉक्टर अनिल फळे. माझी आपल्याला विनंती की चॅनल सबस्क्राईब करा, सबस्क्राईबचं बटन दाबावं आणि आपली प्रतिक्रिया बिनधास्तपणे नोंदवावी. हे बघा, गेले 2-3 महिन्याची केंद्र सरकारमध्ये रिशफलिंग होणार, अनेक बदल होणार, सहयोगी पक्षांना जसं डॉक्टर श्रीकांत शिंदे वगैरे यांना सुद्धा मंत्री केलं जाणार, याची चर्चा सुरू आहे. आणि ही रिशफलिंगची जी गोष्ट आहे ती होणारच आहे. म्हणजे आज ना उद्या नाही, म्हणजे ती लवकरच होणार आहे. उद्या फार काही लांबणार नाही. त्याचं कारण असं आहे की सीजेपीचा दणका बसल्यानंतर आपला जो सगळीकडं बदल करण्याचा जो काही सपाटा आहे, तो सपाटा जास्त प्रमाणात वेगात केला पाहिजे. कारण 5 राज्यांमध्ये आता निवडणुका होऊ घातलेल्या आहेत पुढच्या वर्षी. मग उत्तर प्रदेश आहे, गुजरात आहे आणि अजून 3 राज्य आहेत. त्यावेळेला आपण आता हे प्रासंगिक जे आव्हानं उभे राहिलेले आहेत, त्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीची पुनर्रचना, पुन्हा घडी, नवा बीजेपी हे करणं भाग आहे. म्हणजे आता व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीतला भारतीय जनता पार्टीचा समर्थक आता इंस्टाग्रामवर दिसायला लागलेला आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह. मग आता ही जर गोष्ट आहे तो बदल आहे. मग ज्या वेळेला भारतीय जनता पार्टीची जम्बो कार्यकारिणी जाहीर होते आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आपल्या मेट्रोचा प्रश्न घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटतात, निर्मला सीतारामन यांना उत्तन विरार कॉरिडॉर संबंधी भेटतात. आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट आणि ताबडतोब निर्मला सीतारामन यांच्याशी झालेली भेट काय सांगून जाते. आता रिशफलिंग होणार म्हणजे निर्मला सीतारामन यांच्याकडून अर्थ खातं काढून घेतलं जाणार, याची देखील चर्चा खूप मोठ्या प्रमाणात आहे. मग आपण आता असं म्हणायचं का की अर्थमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस येणार? हे आपले ठोकताळे अंदाज बांधण्यात काही अर्थ नाही. किंवा जसं संजय राऊत यांनी टीका केली होती ज्यावेळेला धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा झाला शिक्षण मंत्री म्हणून, तर त्यांच्या जागेवर देवेंद्र फडणवीस यांची नियुक्ती केली जाणार असं त्यांनी एक बाण सोडला. आता हे सगळे बाण सोडणारे राजकारणातले इकडचे तिकडचे सगळे जे असतात, अगदी विश्लेषक असतील, हे रिकाम टेकडे, फुगे फुगवणारे, पतंगबाजी करणारे वगैरे वगैरे शब्दामध्ये देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना ठोकरलेला आहे. आता मुरलीधर मोहोळ जे पुण्याचे आहेत, जे माजी महापौर आहेत, खासदार आहेत, आता मंत्री आहेत, जे अमित शहा यांचे त्यांना पहिल्यापासून आशीर्वाद आहेत. इतके आशीर्वाद की ज्यावेळेला मुख्यमंत्री कोण असा प्रश्न या गेल्या निवडणुकीमध्ये विचारला जायला लागला होता, चर्चा होती, त्यावेळेला मुरलीधर मोहोळ यांचं देखील नाव आलं होतं. अनेक कारणांनी आलं. कारण चंद्रकांत पाटील यांनी मुरलीधर मोहोळ यांना आशीर्वाद दिले, शहांचे आशीर्वाद मिळवून दिले, महाआशीर्वाद, आणि त्यानंतर त्यांची प्रगती झालेली, त्यामुळे ती एक चर्चा होऊन गेली. मग ज्या वेळेला हे सगळे बदल आणि त्याची देशभर चर्चा होतीये, त्यावेळेला देवेंद्र फडणवीस जयकुमार गोरे यांच्यासारख्या एका मंत्र्याला सोबत घेतात आणि दिल्लीमध्ये जातात आणि सगळ्यांच्या भेटीगाठी घेतात.
आता जसं निर्मला सीतारामन यांना भेटले तसे भूपेंद्र यादव जे पर्यावरण त्यांना भेटले, की राज्यामध्ये अनेक वन व पर्यावरण खात्याच्या ना हरकत प्रमाणपत्र बाकी अनेकांचं, त्याला त्या संबंधी त्यांच्याशी बोलणं केलं. त्याच्यानंतर पियुष गोयल व्यापार वाणिज्य मंत्री आणि उद्योजकांची बैठक, त्या बैठकीला देखील ते उपस्थित राहिले. हे हे नाकारता येणार नाही. मग देवेंद्र फडणवीस यांना राजकीय दृष्ट्या जे काही अडचणीचे लोक ठरतात, म्हणजे समजा आशिष शेलार इकडे मंत्री आहेत, त्यांना काही वर काही प्रमोशन मिळणार होतं का, त्याची एक चर्चा झाली होती. त्याच्यानंतर विनोद तावडे, म्हणजे प्रत्येक आता जयंत पाटलाला भेटतील, बाकीच्या पक्षांना भेटतील, सुप्रिया सुळे यांच्याबरोबर गाडीमध्ये प्रवास करतील वगैरे वगैरे, ते सगळं इतर राज्यांमध्ये त्यांनी प्रभारी म्हणून चांगली चुणूक दाखवलेलीच आहे. महाराष्ट्रात देखील दाखवलेली काही वेळ. म्हणजे जसं आता ते विधानसभा निवडणुकीच्या वेळेला नाला सोपारा मतदारसंघामध्ये पैसे वाटप वगैरे एकदम त्यांना ते पकडलं गेलं वगैरे. आणि मग त्या प्रकरणात सुद्धा काय आहे की देवेंद्र फडणवीस यांनी काहीतरी केलं, अशी देखील मुंबईच्या वर्तुळामध्ये चर्चा झाली. आता विनोद तावडे यांना जर मंत्री केलं तर मग 2 सत्ता स्थानं तयार होणार पुन्हा मुंबईमध्ये. म्हणजे ज्या विनोद तावडेंना 2019 मध्ये विधानसभेचं तिकीट नाकारलं होतं, त्याच्यानंतर विनोद तावडे यांनी सरळ दिल्ली गाठली, अमित शहाकडे आश्रय घेतला, राजाश्रय घेतला. अगदी एकनाथ खडसे यांची देखील भेट घालून दिली. सुधीर मुनगंटीवार, पंकजा मुंडे, हे सगळं ते चाललेलं आहे. मग आता जसं खडसे तावडे मुंडे यांचं काय केलं देवेंद्र फडणवीस यांनी, सुधीर मुनगंटीवारांचं काय झालेलं आहे, ते का पंकजा मुंडे यांच्या आता फार्म हाऊसवर जातात, गप्पा मारतात, काय ते चाललेलं, काहीतरी चाललेलं आणि मोठं चाललेलं असतं. राजकारण कधी थांबत नाही, समोर जे दिसतं त्याच्या आतमध्ये बरंच काही चाललेलं असतं. आणि भारतीय जनता पार्टी सारखा एक बलशाली असा पक्ष, त्या पक्षामध्ये थोडंफार असं तू मै तर होणारच. असं आता मग देवेंद्र फडणवीस ज्या वेळेला विनोद तावडे महासचिव होता आणि त्यांना मंत्रीपद दिलं जात नाही, तर त्यांना ते थोडंसं आत्मिक दृष्ट्या काय थोडंसं समाधान लाभणारच. बरं, बाकीचे विरोधातले बसलेले देवेंद्र फडणवीस कधी जाणार. म्हणजे 2014 त्या सभेमध्ये म्हणजे देशात नरेंद्र आणि राज्यात देवेंद्र असं ते सगळं झालं होतं. आणि मग अकेला देवेंद्र क्या करेगा, तर त्यांनी ते सुप्रिया सुळे यांच्यासह सगळ्यांना ते दाखवून दिलं मधल्या काळात. आता देवेंद्र फडणवीस हे विकास, म्हणजे जसं गुजरात मॉडेल तसं महाराष्ट्र मॉडेल विकसित करत आहे, चांगल्या पद्धतीने करत. म्हणजे जर 5 ट्रिलियन अमेरिकन डॉलरची इकॉनॉमी भारत, तर त्याच्यामध्ये 1 ट्रिलियन अमेरिकन डॉलरची इकॉनॉमी महाराष्ट्राचा वाटा उचलेल, अशा पद्धतीने काय काय केलं जातंय त्या पद्धतीने अतिशय अभ्यासूपणाने देवेंद्र फडणवीस बोलत असतात, नीती आयोगाकडे सादरीकरण करत असतात. म्हणजे आकांक्षित तालुके घ्या, जिल्हे घ्या, याच्या संबंधी धोरणात्मक निर्णय घेत असतात, ते सगळं ते करतात. आता शिक्षण, रोजगार वगैरे याच्या संबंधी ते काही करू शकलेले नाहीत, आरोग्य वगैरे वगैरे, हे जे आहेत ते ती देखील वस्तुस्थिती आहेत आणि त्याविषयी आपण बोलत असतो. आता मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी जी काही छाप टाकलेली आहे आणि त्यांना आर्थिक आर्थिक प्रश्नांची जाण आहे महाराष्ट्राच्या, त्यांनी अर्थसंकल्प कसा वाचावा याच्यावर पुस्तक देखील काढलेलं आहे. तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते त्याचं प्रकाशन देखील केलेलं आहे. बऱ्याच काही गोष्टी घडलेल्या आहेत. आणि दुसरीकडे आता एकनाथ शिंदे यांच्या महत्वाकांक्षेचं एक मोठं आव्हान त्यांच्या समोर. आणि एकनाथ शिंदे आता ज्या पद्धतीने त्यांनी खासदार आपले डबल वाढवलेले आहेत, सात सात 7 खासदारांचे त्यांनी 13 खासदार केलेले आहेत. त्यामुळे आता खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांना मंत्रिपद मिळेल. आणि मग कधी देवेंद्र फडणवीस जातात असं दिल्लीला, असं जर खरंच कोणाला वाटत असेल तर ते एकनाथ शिंदेना वाटत असणार आहे. हे सगळं असं ते चाललेलं आहे. तर आपण थोडक्यामध्ये या देवेंद्र फडणवीस यांच्या विषयी एक सर्वसामान्यांच्या दृष्टिकोनातून बोलणं केलेलं आहे, एवढंच. तर खूप खूप धन्यवाद. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल अवश्य शेअर करा, सबस्क्राईब करा आणि आपली प्रतिक्रिया बिनधास्तपणे नोंदवा. धन्यवाद.